उन्हाळ्यात गारपीट आणि पावसाळ्यात दुष्काळ, देशाच्या राजकारणात सगळ्यात मोठा भूकंप आणि पृथ्वी नष्ट होणार, ही भयानक भविष्यवाणी आली आहे भेंडवळमधून. अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज 20 एप्रिल 2026च्या पहाटे भेंडवळच्या ऐतिहासिक घट मांडणीचा उलगडा झाला. गेल्या 350 वर्षाची प्रदीर्घ परंपरा असणाऱ्या या भाकिताची प्रतीक्षा केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश करत होता, कारण की ही भविष्यवाणी 99% खरी ठरते. गेल्या 350 वर्षात केलेल्या भविष्यवाण्यापैकी अगदी 99% भविष्यवाण्या खऱ्या ठरल्यात. पण आज पहाटे सूर्योदयाच्या वेळी जेव्हा या घाट मांडणीचा निष्कर्ष जाहीर झाला, तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या हजारो लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. मागच्या वर्षी केलेल्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या, पण यावेळी ज्या 5 भविष्यवाण्या केल्यात त्या ऐकून फक्त देशच नाही संपूर्ण जग हादरलंय. तिथे भविष्यवाणी करताना महाराष्ट्रातले काही लोक होते. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशामधून आलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, कारण की गेल्या 50 वर्षात जी भविष्यवाणी केली गेली नव्हती, सगळ्यात भयानक भविष्यवाणी आज केली गेली आहे. भेंडवळमधील भविष्यवाणी करण्याकरता एक मातीचा घडा, त्याच्या शेजारी 18 प्रकारची धान्य, त्याच्यावर पुरी, करंजी, पानाचा विडा अशा प्रकारच्या गोष्टी रात्रभर ठेवल्या जातात. अक्षय तृतीयेच्या रात्री हे ठेवले जातात आणि दुसऱ्या दिवशी तिथे जाऊन बघितलं जातं की त्या वस्तूंमध्ये काय बदल झालाय. आता ही परंपरा दरवर्षीची आहे, पण या वर्षी त्या घट मांडणीमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे आज जो बदल झालाय तो पाहून अख्खं जग हादरलं आहे. जगात युद्धाची परिस्थिती सुरू आहे, देशामध्ये दुष्काळ पडणार असा अंदाज देखील आता लोक बोलत आहेत. अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना झोडपतोय. सगळेजण वाट पाहत होते या भविष्यवाणीची, पण या भविष्यवाणीमध्ये एक असा इशारा देण्यात आलाय की ज्याने फक्त भारतच नाही तर सगळं जग हादरलंय, कारण की पृथ्वीवर आतापर्यंतचं सगळ्यात मोठं संकट येणार आहे. कारण की पृथ्वीचं प्रतिनिधित्व करणारी एक घटना, एक वस्तू याच्यावरून गायब झाली आहे. मग यावेळेची भविष्यवाणी नेमकं काय आहे? महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात असा कोणता भूकंप येणार आहे? पृथ्वीवर नेमकं कोणतं सगळ्यात मोठं संकट आहे? शेतकऱ्यांसाठी हे वर्ष कसं असणार आहे? कोणती पिकं चांगली, कोणती पिकं वाईट येणार आहेत? कोणत्या पिकावर रोगराई येणार आहेत? चला जाणून घेऊया या धक्कादायक भविष्यवाणीचा थरारक रिपोर्ट. 20 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज पहाटे भेंडवळच्या घट मांडणीचा निष्कर्ष समोर आला. आता भेंडवळची ही जी परंपरा आहे तर ही आजची नाहीये. 350 वर्षापूर्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही प्रथा सुरू केली होती आणि आज त्यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज ही धुरा सांभाळत आहेत. ही भविष्यवाणी कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या त्या संध्याकाळी जावं लागेल. म्हणजेच काल 19 एप्रिलला चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज गावाबाहेर जातात. तिथे ठराविक शेतात 7 फूट व्यासाचा एक गोलाकार घट मांडतात. म्हणजे एक खड्डा खाणला जातो आणि त्या खड्ड्यात घट बांधला जातो. घट म्हणजे एक मातीची घागर असते. त्या मातीच्या घागरीचं जे स्थान आहे तर काय करतात, एक 7 फूट व्यासाचा गोलाकार जो आहे तो एक मध्यभागी एक फूट खोल खड्डा खणून त्यात 4 मातीची ढेकळं ठेवली जातात. ती 4 महिन्याच्या पावसाचं प्रतीक असतात. या ढेकळांवर पाण्याच्या मातीची घागर ठेवली जाते. या घागरीवर एक मोठं खापर झाकण म्हणून ठेवलं जातं. त्यावर पुरणपोळी, पुरी, करंजी, भजी, सांडगे, कुरडई आणि पापड यासारखे खाद्यपदार्थ नैवेद्य म्हणून रचले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या भोवती 18 प्रकारची धान्य अत्यंत शिस्तीत गोलाकार रचली जातात. यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, जवस, करडी, तीळ आणि मसूर पर्यंतची धान्य असतात. घाटाच्या अगदी मध्यभागी पानविडा आणि सुपारी ठेवली जाते, जे देशाच्या राजाचे म्हणजेच राजाचे पंतप्रधानांचं प्रतीक मानलं जातं. रात्रभर हा घट निसर्गाच्या सानिध्यात उघड्यावर असतो. वाऱ्याचा वेग, प्राण्यांची हालचाल आणि वातावरणातील बदलामुळे या धान्याच्या रचनेत आणि खाद्यपदार्थात जे बदल होतात त्याचं दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पहाटे निरीक्षण केलं गेलं आणि वर्षभराचं भाकीत वर्तवलं गेलं. ही सगळी मांडणी अक्षय तृतीयेच्या रात्री झाली होती. मग आज जेव्हा सगळा निष्कर्ष समोर येणार होता, पहाटेचे 4 वाजले होते. भेंडवळच्या शिवारात अजूनही काळोखाचं साम्राज्य होतं, पण वातावरणात एक भीती आणि उत्सुकता होती. हजारो शेतकऱ्यांचं लक्ष, डोळे जे आहे चंद्रभान महाराजांच्या त्या शेताकडे लागले होते. वाऱ्याची एक झुळूक अंगाला स्पर्श करून जात होती, पण कोणाला थंडी वाजत नव्हती. प्रत्येकाच्या मनात एकच दगदग होती की यावर्षी काय होणार. आणि अखेर तो वेळ आला जेव्हा सगळेजण त्या शेताकडे गेले आणि तिथे जाऊन सगळं पाहायला सुरुवात केली. मग काय यंदाचा पावसाचा जोर राहणार, कोणत्या महिन्यात ढगफुटी, कोणत्या महिन्यात पाऊस दडी मारणार, काय
पृथ्वीचा विनाश होणार, काय संकट आलेलं आहे. तर पहा, मग सकाळी जेव्हा महाराज शांत पावले टाकत घाटापाशी गेले, समोरून येणारा फ्लॅशलाईटचा उजेड त्या मातीच्या घाटावर पडला. सगळ्यांचे श्वास रोखले गेले. सगळ्यात आधी नजर गेली 18 प्रकारच्या धान्यावर. तिथे उपस्थित असणाऱ्या एक वृद्ध शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न होता त्या मातीत मांडलेल्या दाण्यांवर अवलंबून होता. महाराजांनी पाहिलं, कापूस आणि तांदळाचे दाणे आपल्या जागेवर ठाम होते, पण मुगाचे दाणे विखुरले होते. याचाच अर्थ उत्पादन तर होईल, पण बाजारात मोठी उलथापालथ होईल. पहिला जो अंदाज होता तो मुगाच्या पिकाचा आला होता. आता धान्याची स्थिती पाहून शेतकरी सुकावला, पण त्यानंतर त्यांनी दुसरं धान्य बघितलं, जे होतं करडीचं. आणि करडीचा धान्य जो होतं, तर त्याचा धान्याशी संबंध नव्हता, तर त्याचा संबंध देशाच्या सुरक्षिततेवर होता. वातावरणामधला तणाव वाढला. महाराजांनी आता एका वेगळ्या धान्यावर नजर पडली, ते होतं करडी. आणि करडी हे धान्य संरक्षणाचं प्रतीक असतं. संरक्षण म्हणजे देशाचं संरक्षण. आणि करडी घाटाबाहेर विखुरली होती. तिथे उभ्या असणाऱ्या लोकांचा चेहरा पडला. याचा स्पष्ट असा अर्थ होता की देशाच्या सीमेवर रक्ताचे सडे सांडण्याची शक्यता आहे. शत्रू राष्ट्रांच्या हालचाली वाढणार. भारत युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे हे विदारक सत्य त्या दाण्यांनी मांडलं होतं. मुगाचं हालचाल झाली होती. करडी सरकल्यामुळे देशाचं संरक्षणाच्या बाबतीत प्रश्न निर्माण होणार ही दुसरी भाकीत आता आलं होतं. पण शेवटी जे भाकीत होणार होतं, जे घाटावर एक वस्तू ठेवली होती ती डायरेक्ट गायब झाली होती. आणि त्याच वस्तूमुळे पृथ्वीचा विनाश आटळ आहे अशी भविष्यवाणी करण्यात आली. आणि त्यानंतर सगळं जग हादरलं. पण तिसरा महत्त्वाचा मुद्दा हा पावसाचा होता. मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी घेतला देशाच्या राजकारणाचा. महाराष्ट्राने पुढे झुकून घाटाच्या मध्यभागी असणारा पानविडा आणि सुपारी पाहिली. लोकांच्या काळजाची धडधड वाढली होती. सुपारी आपल्या जागी होती, पण ती सुकलेली होती, कललेली दिसत होती. राजा कायम राहील, पण राजा तणावात असेल असं वाक्य त्यांनी उच्चारलं. आणि त्यामुळे अंतर्गत बंडाळी, राजकीय अस्थिरता आणि विरोधकांचा वाढता दबाव यामुळे सत्तेची गादी डळमळीत नसली तरी काट्यांची ठरेल हे नक्की झालं होतं. राजकारणापर्यंत वो गोष्ट आली होती. आता लोकांना प्रतीक्षा होती की आर्थिक स्थिती कशी राहणार, पावसाचा अंदाज कसा राहणार, आणि सगळ्यात भयानक म्हणजे पृथ्वीवर कोणतं मोठं संकट येणार. पुढची चौथी भविष्यवाणी ते सांगत होते. महाराजांनी आता करंजी पाहिली. करंजीकडे हात नेला. सगळ्यांच्या नजरा तिथे खिळल्या. करंजी फुटलेली होती. हे पाहताच व्यापाऱ्यांचे चेहरे पांढरे झाले. करंजी फुटणे म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचं सावट, रुपयांची घसरण, वाढती महागाई, सर्वसामान्यांचं कंबरड मोडणार. आता सगळे जीव मोठे धरून बसले होते, कारण की शेवटची भविष्यवाणी ही संपूर्ण जगाच्या विनाशाची होती. पण त्याआधी पावसाच्या संदर्भातली भविष्यवाणी 90% लोकांना तिथे ऐकायची होती. आणि त्याचीच वेळ आली होती 5व्या भविष्यवाणीची. आता वेळ होती त्या 4 मातींच्या ढेकळांची. पावसाचा अंदाज आता शेतकऱ्यांना रडवणार की हसवणार. वातावरण अधिकच भावनिक झालं होतं. त्यांनी ढेकळं पाहायला सुरुवात केली. पहिला ढेकळ होता जूनचा. जून महिना, त्याचं ते ढेकळ कोरडं होतं. सुरुवात कठीण आहे. महाराज पुटपुटले. जुलैच्या ढेकळावर पाण्याची घागर थोडी कल्ली होती, म्हणजे तिथे पाऊस मध्यम असेल. पण जेव्हा ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या ढेकळावर गेली तेव्हा मात्र अंगावर काटा आला, कारण की ऑगस्ट सप्टेंबरच्या ढेकळावर पाण्याचे ओघळ स्पष्ट दिसत होते. तिथे अतिवृष्टी, महापूर आणि जलप्रलय हे शब्द ऐकताच तिथे उभ्या असणाऱ्या तरुण शेतकऱ्याच्या हातातली पिशवी गळून पडली. पावसाचा 3रा आणि 4था महिना इतका भयानक असेल की नदी आपली पात्र सोडतील, उभ्या पिकाचं नुकसान होईल. आणि सगळ्यात भयानक पावसानंतर जी गोष्ट समोर आली ती म्हणजे पुरी. होय, याच्यावर एक पुरी ठेवलेली असते. पुरी म्हणजे आपली वसुंधरा, आपली पृथ्वी. गेल्या 350 वर्षाच्या इतिहासात असे क्षण आले असतील जेव्हा पुरी गायब झाली असेल. महाराजांनी घाटावरची साल काढली, सगळं धान्य बाजूला केलं, तेव्हा तिथे पुरी नव्हती, ती गायब झाली होती. हे पाहून उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली. जेव्हा भेंडवळच्या घाटातून पुरी गायब होते तेव्हा त्याचा अर्थ असतो पृथ्वीवर महासंकट. हे संकट नैसर्गिक असू शकतं किंवा मानवनिर्मित. जगात सुरू असलेलं युद्ध, अण्वस्त्राची भीती, निसर्गाचा बिघडलेला समतोल यामुळे जग एका मोठ्या विनाशाच्या उंबरठ्यावर आहे हे त्यातून स्पष्ट झाले. लोकांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती, जणू काही काळ थांबला होता. मग ही केवळ अंधश्रद्धा की निसर्गाने मानवाला दिलेला शेवटचा इशारा, याची चर्चा आता सुरू झाली होती. 2026 ही भविष्यवाणी हे भाकीत इतिहासातलं सगळ्यात कठीण भाकितांपैकी एक ठरलंय. आता भेंडवळच्या भविष्यवाणीबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. तुमचं यावर काय मत आहे? तुमच्याकडे पावसाची परिस्थिती सध्या कशी आहे? मागच्या वर्षी किती पाऊस पडला होता? मागच्या वेळीचं भाकीत तुम्ही याआधी ऐकलं होतं का? नक्की कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि तुमच्या एरियामधली पावसाची स्थिती नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.